नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। इंडिया आघाडी सोबत जाण्याची AIMIM ची इच्छा आहे। तुम्ही आम्हाला घ्यायला तयार असाल तर इतक्या जागा आम्ही MIM ला देऊ शकतो ते सांगावे। तुम्ही उद्या मुंबईत बोलवा। महाराष्ट्राबाबत सर्व निर्णय असदुद्दीन ओवैसी यांनी माझ्यावर सोडलेले आहेत। आपण एका बैठकीत सर्व निश्चित करू असं विधान MIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे। लोकसभेला राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीआधी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे 2 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर मंगळवारी रात्री शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले। दोघांनी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीनंतर दोन्ही आमदार शिंदे सेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या महायुतीनं आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे। निवडणूक जिंकून सत्ता टिकवण्यासाठी विविध योजनांच्या घोषणा झाल्या आहेत, पण महायुतीत असलेल्या पक्षांमध्येच धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सरकारी योजना आणि फाईल्सवरून महायुतीत वाद निर्माण झालाय। सरकारमध्ये एकत्र असल्यानं मंत्री आणि आमदार उघडपणे बोलत नाहीत, पण खासगीत ते याबद्दल नाराजी व्यक्त करतायत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे। दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत असतानाच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक बाळा नांदगावकर आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मंत्रालयात पोहोचले आहेत। त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या गेल्या। स्टँड अप कॉमेडियन आणि बिग बॉस 17चा विजेता मुनव्वर फारुकी हा सध्या चर्चेत आहे। मुंबईतील एका स्टँड अप कॉमेडी शो दरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधत असताना कोकणी माणसाबद्दल त्याने अपशब्द उच्चारले होते। मनसेकडून त्याच्या कॉमेडी शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर फारुकीच्या विरोधात नाराजी पसरली। त्यानंतर त्याने माफीही मागितली। आता माफीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला असून त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात संशयित बांगलादेशी तरुण असल्याच्या चर्चांमुळे मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। 2 तासासाठी कमला नेहरू रुग्णालय बंद करण्यात आलं होतं। पोलिसांकडून तपास सुरू आहे। यातील 1 जण फरार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती आहे। संजय राऊत यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे। सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते। त्यावर पलटवार करताना आमदार मिटकरी यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत। नागपूरच्या अंबाझरी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या 10 कोटी रुपयांतून लवकरात लवकर सांस्कृतिक भवन उभारावं अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे। तसेच ज्या खासगी कंपनीने नियमबाह्य पद्धतीने जुने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडलं होतं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून हे 10 कोटी रुपये वसूल करण्यात यावे अशी मागणीही विकास ठाकरे यांनी केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात DBT द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे। परंतु पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत। या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे आदेश अदिती तटकरे यांनी दिले आहेत। केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो। 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे। त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे 2 गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।